नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। राजकीय पक्ष या प्रकरणावरती आज आपण चर्चा करणार आहोत। इयत्ता 10वी राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण आहे। या अगोदर आपण राजकीय पक्ष या प्रकरणावर चर्चा केलेली आहे। त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे राजकीय पक्षांची जी वैशिष्ट्ये आहे त्यावरती चर्चा केली आणि त्याचबरोबर आपण जे भारतीय पक्ष पद्धती आहे तिचे बदलते स्वरूप या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा केलेली आहे। आज आपण सुरुवात करणार आहोत। राष्ट्रीय पक्ष कोणकोणते आहेत आपल्या देशामध्ये ते आपल्याला बघायचे आहेत, परंतु मागची जर तुम्हाला व्हिडिओ बघायची असेल मागच्या प्रकरणांवरती, पहिलं दुसरं प्रकरण आणि या प्रकरणाचे आधीचे भाग, तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या प्रकरणांच्या व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर या प्रकरणावर आधारित नोट्ससुद्धा आहेत। पहिल्या 3 प्रकरणांवरच्या नोट्स स्वाध्याय जे आहेत ते या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही त्या सगळ्या मागच्या नोट्स, पहिल्या 3 प्रकरणांच्या नोट्स आणि व्हिडिओ पाहू शकताय। परंतु तत्पूर्वी आपण ही संपूर्ण व्हिडिओ बघून घेऊयात। बघा, पहिला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। बघा, 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसामायिक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती। बघा, भारत देश जो आहे तो स्वतंत्र झाला नव्हता। 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। ॲलन ह्यूम यांच्या नेतृत्वाखाली झाली आणि पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे होते, तुम्हाला कदाचित माहिती असेल। पण खूप मोठी संघटना होती आणि खूप मोठी चळवळ होती। एक भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही चळवळ जी आहे तिने खूप मोठं काम केलं होतं आणि पुढे मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक मोठा पक्ष म्हणून उदयास आला निवडणुकीमध्ये। आता पुढे बघा, त्यामुळे काय झालं की विविध क्षेत्रातील, बघा, त्यामुळे या पक्षामध्ये विविध विचारसारणीचे गट एकत्र आले होते, वेगवेगळ्या विचारसारणीचे गट, कारण सगळ्यांना स्वातंत्र्याच्या प्रेरणेने पुढे नेणारी संस्था होती। स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस एक प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला। बघा, स्वातंत्र्योत्तर म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा एक पक्ष आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी असा एक पक्ष होता हा। बघा, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते। बघा, धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, दुर्बल घटकांसाठी काम केलं पाहिजे, अल्पसंख्याक वर्गांसाठी काम केलं पाहिजे, सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे, अशा प्रकारचे विचार या पक्षाचे होते आणि त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमसुद्धा राबवले होते। लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता यावर या पक्षाचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास होता। कुठल्या गोष्टींवर विश्वास होता या पक्षाचा? तर या पक्षाचा विश्वास होता की समाजवाद, लोकशाही समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता या सगळ्या गोष्टींवरती या पक्षाचा खूप मोठा विश्वास होता। त्यानंतर दुसरा जो पक्ष आहे तो काय, कम्युनिस्ट पक्ष आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष। बघा, मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना 1925 साली झाली। म्हणजे याच पक्षाची स्थापनासुद्धा आपला भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर झाली होती। भारतातला हा एक खूप जुना पक्ष आहे। मजूर व कष्टकरी वर्ग, त्याचबरोबर कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो। हा पक्ष कोणासाठी काम करतो? मुख्य करून मजूर वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे आणि कामगार जे आहे यांच्या हितासाठी काम करतो। बाकी त्यांना भांडवलशाहीचं काय चाललं आहे, मोठ्या उद्योजकांचं काही घेणं देणं नाही, परंतु मजूर, कष्टकरी वर्ग आणि कामगारांच्या हितासाठी मुख्य करून काम करणारा कोणता पक्ष होता? तर हा पक्ष होता, ज्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष। ओके, या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे। ओके, आता 1960च्या दशकात चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता झाली। म्हणजे चीनचं नेतृत्व आपण स्वीकारायचं की सोव्हिएत युनियनचं नेतृत्व स्वीकारायचं, यावरून 2 गट पडले या पक्षामध्ये आणि या पक्षात फाटाफूट झाली आणि त्यामधून भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडून त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला। कुठला स्थापन झाला पक्ष? तर 1964 साली भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष स्थापन झाला 1964ला। म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षामधून हा पक्ष स्थापन झालेला आहे। ओके, आता यानंतर भारतीय जनता पक्ष, आता तुम्ही बघता भाजपचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या अनेक वर्षांपासून आहे। तर या संघाचा इतिहास बघा, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी तुम्ही म्हणता, भाजपा वगैरे। तर बघा, भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला होता। बघा, 1951 मध्ये भारतीय जनसंघ नावाचा एक पक्ष स्थापन झाला होता आणि 1977 मध्ये काय झालं की यामध्ये झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला। म्हणजे 1977 मध्ये एक जनता पक्ष स्थापन झाला। त्या जनता पक्षामध्ये
हा भारतीय जनसंघ पक्ष विलीन झाला, म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्याचं नाव झालं जनता पक्ष. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. हा पक्ष फुटला आणि हा पक्ष फुटून त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष नावाने 1980मध्ये नवा पक्ष स्थापन केला. म्हणजे भारतीय जनता पक्षाची खरी स्थापना जी आहे ती तुम्ही म्हणाल 1980 आहे आणि त्याची सुरुवात, त्याची जी पाळेमुळे जी आहे ती 1951च्या भारतीय जनसंघाच्या स्थापनेमधून आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 3 मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भारतीय जनसंघ जो आहे तो 1951मध्ये निर्माण झाला आणि 1977मध्ये या जनता पक्षामध्ये भारतीय जनसंघ जो आहे तो विलीन झाला. म्हणजे 1977मध्ये एक जनता पक्ष नावाचा पक्ष स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु त्यांचं जास्त काही काळ ही युती टिकली नाही. त्याच्यामध्ये फाटाफूट पडली, त्याच्यामध्ये पक्ष फुटला आणि 1980मध्ये एक नवा पक्ष स्थापन झाला ज्याचं नाव होतं भारतीय जनता पक्ष. ओके. आता प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे अशा प्रकारची या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणांवरती भर आहे या पक्षाचा की देशामध्ये आर्थिक सुधारणा झाल्या पाहिजे. आर्थिक सुधारणा झाल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही असं जे मत आहे हे या पक्षाचं असावं. त्यामुळे या पक्षाने आर्थिक सुधारणांवरती अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. बघा, पुढचा मुद्दा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. यावरती आपण बघूयात. बघा, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आहे आणि लोकशाही यांचा पक्ष हा पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. बघा, खूप चांगली धोरणं आहेत. तुमच्या लक्षात येईल की भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा पुरस्कार करतो. म्हणजे यांच्यासोबत जाणारा हा पक्ष आहे आणि त्याचबरोबर कामगार, शेतकरी, शेतमजूर म्हणजे खालच्या तळागाळाची जी लोकं आहेत त्यांच्यासाठी काम करणारा हा पक्ष आहे. यानंतर बहुजन समाज पक्ष, ह्याच पक्षाच्या संदर्भात सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील काही गोष्टी की हा जो पक्ष आहे तो समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे, समाजवादी विचारसरणीचा आहे. बहुजनांचे हित हे या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. बहुजनांचे हित झाले पाहिजे. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन या शब्दात कोणाचा समावेश होतो मित्रांनो? रिकामी जागा येऊ शकते किंवा एका वाक्यात उत्तर येऊ शकतं. बहुजन समाजात बहुजन या शब्दात कोणाकोणाचा समावेश होतो? तर दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. ओके. आणि बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तुम्ही ऐकलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव. आता सध्या जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना तिघांचं सरकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999मध्ये झाली. 1999मध्ये शरद पवार जे आहेत नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ते बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवरती, लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास आहे, या पक्षाचा विश्वास आहे. आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून, म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडलेला हा पक्ष नंतर याने काँग्रेस पक्षासोबतच युती केली आणि 1999 पासून 2014पर्यंत हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होता. ओके. आणि त्याचबरोबर 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळामध्ये हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता केंद्रामध्ये. म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा सत्ता उपभोगली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाने काँग्रेससोबत, आणि राज्यामध्ये सुद्धा बराच काळ हा पक्ष जो आहे तो कार्यरत असल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर तृणमूल काँग्रेस हा जो पक्ष आहे याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील काही गोष्टी. बघा, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998मध्ये झाली आणि 2016मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. म्हणजे खूप मोठा पक्ष आहे. निवडणूक आयोगामध्ये 1998ला स्थापन झालेल्या या पक्षाला निवडणूक आयोगाने 2016मध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. आता लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. काय आहे? लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण झाले पाहिजे असं धोरण या पक्षाचं आहे. आता लोकसभा निवडणुका ज्या 2009 आणि 2014 झाल्या त्यामध्ये कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली किंवा कुठल्या पक्षाचे किती खासदार होते, लोकसभा म्हणजे खासदार होते, ते लक्षात येईल. बघा, भारतीय काँग्रेस पक्षाचे 2009ला 206
खासदार होते ते 2014ला फक्त 44 झाले. खूप मोठ्या प्रमाणात घट झालेली इथं दिसून येते. म्हणजे 2009ला हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष जो आहे तो आघाडीचा पक्ष होता आणि त्या पक्षाचं सरकार होतं. इतर काही पक्षांना घेऊन त्यानं स्थापन केलं होतं 2009ला 9 ते 2014 या काळामध्ये. परंतु 2014 साली ज्या काही इलेक्शन झाले, ज्या काही निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये या पक्षाला 44 जागा मिळालेल्या दिसून येतात. भारतीय कम्युनिस्ट पक्ष यामध्ये सुद्धा घट झालेली तुम्हाला दिसून येते 4 जागांवरून ते 1 जागांवरती. भारतीय जनता पक्ष याने खूप मोठी उडी घेतलेली इथं दिसून येते. 116 जागा होत्या त्यांच्या. विरोधी पक्ष म्हणून हा होता. सुषमा स्वराज या विरोधी पक्षनेता होत्या त्या काळामध्ये. म्हणजे 116 जे खासदार होते त्या काळामध्ये, म्हणजे 2009ला हा पक्ष विरोधी पक्ष म्हणून होता मोठा. परंतु 2014ला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक खासदार, सर्वाधिक सदस्य जे आहे, प्रतिनिधी या पक्षाचे निवडून आले 282. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्याच्या 16 जागावरून 9 जागा झाल्या. बहुजन समाज पक्षाला 21 जागा होत्या 2009ला, परंतु 2014ला एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 9 जागा होत्या 2016मधनं 2009मध्ये आणि 2014मध्ये 6 जागांवरती समाधान मानावं लागलं. तर आणखी काही पक्ष आहेत आपले, हे सगळे राष्ट्रीय स्वरूपाचे पक्ष आहेत. आणि यानंतर आपण स्थानिक पक्ष जे आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, त्या प्रादेशिक पक्षांवरती सुद्धा चर्चा करणार आहोत. बघा पुढे बघा, हे काही तुम्हाला इथे ॲडव्हर्टाईज दिसतात किंवा काही बातम्या दिसतात. तामिळनाडूत सत्ता बदल, राजकीय दुकानदारीने दहशत निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, कोणते खाते कोणाला मिळणार, गृह का समाज कल्याण, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, पक्षांतर बंदी कायदा, PDP व भाजपची युती, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले. तर ह्या काही बातम्या आहेत. आता वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारच्या काही बातम्या आहेत त्या आपल्याला नेहमी ऐकायला येतात. आपण ऐकतो अधूनमधून अशा प्रकारच्या बातम्या. तर आता पुढचा जो मुद्दा आहे तो किती पानांचा आहे आपण बघूया. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करायला आपण पुढचा मुद्दा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबाबत माहिती मिळते. मित्रांनो, विविध राज्यामध्ये विविध पक्ष आहेत अस्तित्वामध्ये आणि त्याची माहिती आपल्याला या सगळ्याच्या काही गोष्टी इथं दिसतात तुम्हाला, त्याच्यामधून मिळू शकते. ओके, बघा हे पक्ष जे आहेत, आता बघा काही पक्ष जे आहेत केवळ राज्यापुरते मर्यादित आहेत का? वर ज्या बातम्या दिसतात, राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवरती दिसतात तर काही नेते राज्य पातळीवरच असतात, असे का? बरं का, हे 2 प्रश्न तुमच्याकडे आहेत की काही जे पक्ष आहेत ते केवळ राज्यापुरते मर्यादित आहेत. काही असं आहेत, बरेचसे पक्ष आहेत की जे राज्यापुरतेच मर्यादित आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवरती दिसतात तर काही राज्यापुरते मर्यादित का? कारण काही पक्ष जे आहेत ते काय असतात, राष्ट्रीय पक्षांमध्ये असतात. काही नेते ते राष्ट्रीय पातळीवरती आपल्याला उठून दिसतात आणि काही नेते प्रादेशिक पक्षामध्ये असतात, ते तुम्हाला प्रादेशिक पातळीवरच दिसणार. तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण येथे अभ्यास करणार आहोत. काही प्रातिनिधिक पक्षांचा अभ्यास करूयात. बघा, आपण जर आपल्या देशामध्ये पाहिलं तर भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा आणि परंपरा, संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. भारत देश खूप मोठा आहे आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. म्हणजे वेगवेगळी जाती धर्माचे जसे लोक आहेत त्याचप्रमाणे संस्कृती, परंपरा, विविध भाषा बोलणारे लोक विविध राज्यांमध्ये आपल्याला दिसतात. ओके, प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र, बघा प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रत्येक प्रदेशाची भाषा वेगळी आहे, प्रत्येक राज्याची भाषा वेगळी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. प्रदेशांच्या भौगोलिक स्वरूपातही विशेषता विविधता आहे. महाराष्ट्राचं बघा तुम्ही भौगोलिक परिस्थिती, सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्यानंतर त्याच तशा प्रकारच्या सह्याद्री पर्वतरांगा तुम्हाला राजस्थानमध्ये दिसणार नाही. काश्मीरमध्ये तुम्हाला हिमालय पर्वतरांगा दिसतील. म्हणजे प्रादेशिक भिन्नता खूप मोठ्या प्रमाणात आहे. केरळमध्ये तुम्हाला खूप मोठा समुद्रकिनारा आहे, केळींच्या बागा तुम्हाला तेथे दिसतील. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे भूगोलामध्ये. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता दिसते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती दिसते असताना तुम्ही पाहिलेली आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये भौगोलिक परिस्थिती जी आहे ती असल्याची आपल्याला दिसून येते. ओके, आता बघा यानंतर आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना होऊन काही काळानंतर
तिच्याबाबत अस्मिता निर्माण होऊ लागतात. बघा, आपला देश, आपलं राज्य, आपली भाषा याबद्दल अभिमान वाटतो आपल्याला. आणि अभिमान वाटल्यामुळं त्यातून एक प्रादेशिकता निर्माण होते की माझा प्रदेश जो आहे त्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे अशी भावना निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताच्या विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. लोक कशाचा विचार करू लागतात? देशाचा विकास झाला पाहिजे, पण माझ्या राज्याचा, माझ्या जिल्ह्याचा, माझ्या तालुक्याचा, माझ्या गावाचा सुद्धा विकास झाला पाहिजे अशी एक भावना निर्माण होते. आणि आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत आदर वाटू लागतो, अभिमान वाटू लागतो. अशा वेळेस आपली भाषा, माझी भाषा मराठी असेल तर मराठी भाषा असेल, माझं साहित्य, माझी परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास आमच्या राज्यातला, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत एक अभिमान वाटू लागतो आपल्या प्रदेशापुरता. आणि त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आणि आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येते. कशातून प्रादेशिक अस्मिता आकारास येते? की बाबा माझ्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे, साधनसामग्री व रोजगार यांच्या संधीवरती माझा हक्क असला पाहिजे. परदेशातून किंवा इतर राज्यातून येणाऱ्या कामगारांपेक्षा आमच्या राज्यातील कामगारांना, लोकांना रोजगार इथे मिळाला पाहिजे सगळ्यात अगोदर, अशी भावना निर्माण होऊ लागते. आणि यातून प्रादेशिक अस्मिता आकारास येते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. आणि त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. आणि या सगळ्यांचा हेतू एकच असतो, आणि तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाचे जतन करणे हा एकमेव हेतू असतो. ओके, तर आता इथपर्यंत आपण काही मुद्दे बघितलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. परंतु उद्या आपण काय करू, प्रादेशिक पक्ष जे आहेत, हे प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रादेशिक पक्ष आपण बघूयात नेमके कोणकोणते आहेत. इतर सगळे प्रादेशिक पक्ष आहेत, यावरती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी 8 वाजता मी एक व्हिडिओ अपलोड करेल. तिच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींवरती चर्चा आपण करूयात. ओके, तर उद्या भेटूया संध्याकाळी 8 वाजता याच वेळेस याच ठिकाणी. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. या प्रकरणावरचे ज्या काही नोट्स आहेत, बघा इथे खाली ज्या तुम्हाला नोट्स दिसतात, या नोट्सवरती सुद्धा आपण काही नोट्स बनवलेले आहेत. आणि त्या नोट्स जर तुम्हाला बघायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या सगळ्या नोट्स बघू शकता. पहिल्या 3 प्रकरणांच्या नोट्स तुमच्यासाठी तयार केलेल्या आहेत, एकदम फ्री नोट्स आणि व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकताय पहिल्या 3 प्रकरणांवरच्या. तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघू शकताय. धन्यवाद. जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा.